जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळाला. चौकाराने खाता खोललाय. आणि या ठिकाणी आपण पाहतो पुन्हा एकदा चेंडू जाईल सीमा रेषा बाहेर आलाय. कणकणीत चमचमीत आलाय चौकार. या चौकाराने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 8 या आकड्यावरती. एक जबरदस्त तगडा आव्हान घेऊन उतरलाय तो म्हणजेच आदईची ही टीम. 81 धावा काढून 81 धावांचा लक्ष, भलं मोठं लक्ष या ठिकाणी उभं ठेवलंय. ते विश्वनाथदादा यांच्या संघासमोर ते आव्हान पार पडत असताना 2 चेंडूवरती 2 मोठे फटके पाहायला मिळाले. ते म्हणजेच दादा भोईर याच्या बॅट मधून. पुन्हा एकदा जाऊया. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये चेंडू आणि चेंडूपलीचा संपर्क नाहीये. निगेटिव्ह चेंडूची सांगता. सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला तो म्हणजेच रवींद्र शेळके याचा. कशासाठी तडांपर पाहिजे तुम्हाला? अरे शांततेचे प्रतीक, हे थोडा आवाज दे ना. अरे लाईव्ह चालू आहे का? लाईव्ह चालू आहे, आवाजच ना रे. मस्त ए थांबा. थर्ड अंपायर घेतलाय ना? नाही ना? ओके चला. तडका या ठिकाणी पाहायला मिळाला. दादा भोईरच्या बॅट मधून आलाय धमाकेदार फटका. चेंडू सीमारेषा बाहेर. षटकार. तर या षटकारानं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत 14 या आकड्यावरती. 14 धावा स्कोर बोर्डवरती पाहतोय आपण. त्या म्हणजेच मस्त मस्त आवाज, खूप चांगला आवाज आपल्याला, उत्तम क्लिअरिटी, क्वालिटी पीटीसी च्या लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. वा वा वा. चला चला, मस्त जबरदस्त आपल्याला क्रिकेट आणि लोणावळा प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा रवींद्र शेळके दादा भोईरसाठी. आताचा चेंडू मस्त कटवलाय. चेंडू या ठिकाणी पॉइंटच्या रिझर्व मधून चेंडू कटवला. तिकडे क्षेत्ररक्षक तैनात. चेंडू उचलणार, फेकणार, तोपर्यंत या चेंडूवरती आली एकच धाव. एकेरी धावांना सांगितलं सगळं बरोबर पडतं. संघाची धाव आणि 16वी धाव ही स्कोर बोर्ड वरती. अंतिम चेंडूचा खेळ बाकी आहे. शेवटचा चेंडू या ठिकाणी पाहतोय आपण रवींद्र शेळके याचा. आताचा चेंडू मस्त टॅपिंग केलाय. गॅप मधून चेंडू थांबणार नाही. चेंडू जाईल सीमा रेषा बाहेर. आलाय राजेश कातरेच्या बॅट मधून धमाकेदार फटका. 4-4-4 चौकार. काय करू? दुसरं पाठवू? मग सर्वर डाऊन टाकू देशील का? मग येतो तू बरोबर मी घरी. हो हो हो. केले जाणार पेशंटकडे. जाणार आज जाईल ती बँकेत. हा ठीक आहे. का वेळ घेताय तुम्ही?
कशासाठी वेळ घेता? गोलंदाज क्रमांक दुसरा नितीन तांडेल याचा वापर केलाय. चला पण खूप उशीर होते मॅचला. अरे लाईट काय झालं? हॅलो, पहिल्या षटकानंतर संघाची धावसंख्या आपण पाहतोय. धावपटलावरती धावा आपण पाहतोय 20 धावा. आता 61 धावसंख्येची अद्याप गरज आहे. 24 चेंडूचा खेळ बाकी आहे. 61 धावांची अद्याप गरज आहे. नितीन तांडेलचा पहिला चेंडू मस्त खेळलाय. चेंडू थांबणार नाही. चेंडू जाईल सीमारेषा बाहेर. दादा भोईरच्या बॅट मधून आलाय धमाकेदार फटका, चौकार. आणि या चौकाराने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 24 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये रवींद्र शेळके यांनी धावा खर्च केल्या 20 आणि नितीन तांडेलच्या पहिल्या चेंडूवरती आलाय चौकार. अशा या चौकाराने संघाची धावसंख्या 24 वरती जाऊन पोहोचली आहे. ती म्हणजेच नेवाली आणि कुठला वॉरियर्स. मोठा फटका, चेंडू जाईल सीमारेषा बाहेर. आलाय दमदार दादा भोईरच्या बॅट मधून षटकार. 30 या आकड्यावरती 30 धाबा स्कोर बोर्ड पाहतो झपाट्याने हळद असताना 30 धाबा स्कोर बोर्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहे. शांततेचे प्रतीक आणि शांतता संघटनेचे अध्यक्ष लवशेठ भोईर. हा, लवशेठ भोईर शांततेचे प्रतीक आणि शांतता संघटनेचे अध्यक्ष लवदादा भोईर. पुन्हा एकदा या ठिकाणी अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला होता. आडव्या बॅटने हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू आणि चेंडू पलीचा तील मात्र संपर्क झाला नाही. एक डॉट चेंडूची सांगता झाली आहे. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या 30 वरती या ठिकाणी पाहायला मिळतोय. षटक क्रमांक दुसरं नितीन तांडेल याच्या माध्यमातून फेकी करत असताना पुढचा चेंडू नितीन तांडेल. आता चेंडू मस्त कटवलाय. पुन्हा एकदा चेंडू खाली क्षेत्ररक्षक तैनात. जेल या ठिकाणी ड्रॉप झालाय. जेल कोणाचा सोडलाय? तो म्हणजेच दादा भोईरचा जेल या ठिकाणी सोडलाय. तो रवींद्र शेळके या क्षेत्ररक्षकाने खूप महागडा ठरू शकतोय. अंतिम काही चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्येचा विचार केला 31 धाव, 31वी धाव ही स्कोर बोर्ड पाहायला मिळतोय. 31 धाबा. काय फटकेबाजी ना काय जबरदस्त माहोल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. रिबास अटॅक ना या ठिकाणी खूप चांगला फटका. चेंडू जाईल सीमारेषा बाहेर. राजेश काताराच्या बॅट मधून आलाय आणखी एक दमदार चौकार. या चौकारानं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 35 या आकड्यावरती. चला, जे आपले स्वयंसेवक विष्णू, ब्रह्मा आणि महेश बॅनर कडे लक्ष दे. बॅनर 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 पडला बघ आपला. पुन्हा एकदा आपण जाऊया मैदानामध्ये. आता चेंडू या ठिकाणी सुरेख चेंडू पाहायला मिळाला आहे. तो म्हणजेच नितीन तांडेल याचा. धावसंख्येचा विचार केला तर 2 षटकांचा खेळ संपलाय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले कोणताही गडी बाद नसताना 35 या आकड्यावरती. 35 धाबा. येणारे आता 18 चेंडू. हा, मस्त मस्त आत्ता आवाज आलता भारी. येणारे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी किती धावांची गरज आहे? 18 मध्ये किती पाहिजेत? 46. 18 मध्ये 46 ची गरज आहे. हा, आता मस्त आहे केतन, भारी आता आवाज. हॅलो. हा, मस्त मस्त वाढव वाढव. नाही बरोबर आहे. 18 मध्ये 46 ची आवश्यकता. चला ठीक आहे. आता आपण मान्य. 18 मध्ये 46. 18 चेंडू आणि 46 ची गरज. षटक क्रमांक 3 गोलंदाज आलाय काकडे. अनिल काकडे याच्या हातामध्ये चेंडू दिलाय. शांतते आणि शांततेचे प्रतीक आणि शांतता संघटनेचे अध्यक्ष लवदादा भोईर. त्यांचं जेवढं कौतुक तेवढं कमी आहे. आता 10 टाकून बसलाय. हा हा, शांततेचे प्रतीक आमचे लवदादा भोईर. लवदादा तिथे शांतता टिकून असते. अनिल काकडे षटक क्रमांक 3. आता चेंडू कट केलाय. पॉइंट रिजन मध्ये सिंचन भंडारीने हा चेंडू
पकडलाय तोपर्यंत एक धाव आली आहे. 36वी धाव स्कोर बोर्डवरती आपल्याला पाहायला मिळतोय. 36 45 धावसंख्येची अद्याप गरज आहे. 17 मध्ये 45 ची अद्याप गरज आहे. लव लव आणि लव सर्व लव साठीच या ठिकाणी हा मैदान आहे. आणि मस्त चेंडू कटवलाय. चेंडूवरती आहे मोहर होती चौकाराची. आलाय राजेश कात्रच्या बॅट मधून मोठा फटका चौकार. 40 धावा स्कोर बोर्डवरती पाहायला मिळतोय. येणारे चेंडू आता असणारे 16 आणि जिंकण्यासाठी 41 धावसंख्येची आवश्यकता. 40 धावा झालेल्या आहेत. 41 ची आवश्यकता आहे. अर्धा टप्पा या ठिकाणी पार पाडलाय तो सलामीच्या जोडीनं म्हणजेच राजेश कातरा आणि दादा भोईरानं. आता चेंडू काय फ्लिप केलाय. मस्त चेंडू फ्लिप केलाय. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू आउट ऑफ द पार या ठिकाणी गरंगत चेंडू सीमारेषा बाहेर चौकारासाठी राजेश कातराच्या बॅट मध्ये आलाय. आणखी एक धमाकेदार फटका चौकार. शांततेचे प्रतीक आणि शांतता संघटनेचे अध्यक्ष लवदादा भोईर या ठिकाणी टेंटची व्यवस्था करत असताना काय मस्त एन्जॉय घेतोय लवदादा. मस्त आता गॉगल वगैरे परिधान केले. शांततेचे प्रतीक शांतता संघटनेचे अध्यक्ष आदरणीय लवदादा भोईर या ठिकाणी मॅचचा आस्वाद घेत असताना पुन्हा एकदा धावसंख्या पाहिली तर 44 44 धावा स्कोर बोर्ड आपल्याला पाहायला मिळतोय. राजेश कातारा ऑन अ फायर. आता चेंडू पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला होता. या ठिकाणी पाहायला लागेल चेंडू लाईन चुकीची आहे. यस पंचांचा इशारा येतो. पंच सांगतात की चेंडू खराब लाईनचा आहे. वाईट दिशाहीन चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला आणि एक धाव आली आहे. 46वी धाव आपल्याला स्कोर बोर्डवरती पाहायला मिळाली. 46 ना 45. आताचा चेंडू पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि चेंडू पोलिसांचा नीटचा संपर्क नाही. पुन्हा एकदा निगेटिव्ह चेंडूची सांगता. तर हा दिला तर बरा होईल. यस पुन्हा एकदा काकडे. आता चेंडू मस्त या ठिकाणी कटवलाय. शतरक्षक त्या ठिकाणी आहे. एकच धावेल. एकेरी धावण संघाची धावसंख्या भर पडते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 46 या आकड्यावरती. 46 धावा. षटक क्रमांक 3 या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. ते म्हणजेच अनिल काकडेच्या माध्यमातून या ठिकाणी 3रं षटक आपण पाहतोय. काही चेंडूचा खेळ शिल्लक. धावसंख्या 46 वरती आपल्याला पाहायला मिळते. अंतिम चेंडू शेवटचा चेंडू आहे. यस यस बोला. यस तर आमचे भाऊजी आणि पडग्याचे एक जबरदस्त रॉबी आता त्यांची टीम मैदानामध्ये खेळणार आहे नारिवलीला. सुरेश शेठ जोशी यांच्याकडनं या गुड मॉर्निंग आदाई वलप 40+ लोणावळा प्रीमियर लीग साठी शुभेच्छा आल्यात. सर्व खेळाडूंना त्यांनी शुभेच्छा दिल्यात आणि लोणावळा जे आले आणि त्या सर्वांनाच त्यांच्याकडनं हार्दिक शुभेच्छा. चांगला खेळ करा असे त्यांनी सांगितले ना. चांगल्या रीतीने मी मॅच बघतो. इकडे घरी बसल्या बेर हातामध्ये घेतले आणि मी मॅच बघतो तुमची असं त्यांनी सांगितलंय. त्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या आणि खास करून सुभाष शेठ ठाकूर यांना मोठ्या शुभेच्छा त्यांनी दिलेल्या आहेत. आणि शांततेचे प्रतीक शांतता संघटनेचे अध्यक्ष लवदादा भोईर याला देखील त्यांनी शुभेच्छा दिल्यात. सुरेश शेठ जोशी आमचे भाऊजी आणि नारिवली बॅनरवरती सर्व आदही विभागाचं नाव आहे. तर सर्वांनी नारिवलीला मॅच बघण्यासाठी या. काय तो बॅनर बनवला असा बॅनर लाजबाब बॅनर होता मस्त. सुरेश शेठ जोशी यांच्याकडनं देखील लोणावळा प्रीमियर लीग साठी काय आपल्याला हॅलो. तर धावसंख्या आता 12 मध्ये किती पाहिजे. 12 मध्ये 31 31 धावसंख्येची आवश्यकता आहे. चहाची व्यवस्था या ठिकाणी केली आमचे मकरंद दादा मस्कर. काय लाजबाब चकवा मास्टर मकरंद दादा. हा 2-12 मध्ये त्यांना चकवा वाजवायचा आहे. वाजवतील. हा हा
नाही 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 नाही, असू दे. सगळंच आपले शान आहेत, आपले आदाई वला विभागाचे सर्व शान आहेत. हा, भजनामध्ये तर आपण शानच आहेत. आणि हा चेंडू, हा 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 राजेश कातरच्या बॅट मधून आलाय, मोठा फटका, धमाका, षटकारासाठी. हॅलो हॅलो, चेक चेक. राहू दे, चालेल ना. आता संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत किती? 57. 57 धाबा स्कोर बोर्ड. पुन्हा एकदा काय फटकेबाजी पाहायला मिळाली. दादापूरच्या बॅट मधून आला धमाकेदार फटका, चौकार. आणि या चौकारानं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 61. या आकड्यावरती 61 धावा स्कोर बोर्डवरती पाहतोय आपण. शिचन्न भंडारी या ठिकाणी गोलंदाजासाठी आलाय. षटक क्रमांक 14. 9 चेंडूचा खेळ बाकी आणि जिंकण्यासाठी 20 धावसंख्येची आवश्यकता. 9 बॉल 20 धावसंख्येची आवश्यकता. स्कोर होता कुठं, आलाय कुठं. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये या ठिकाणी निटसा चेंडू बॅटवरती आला नाही. 8 मध्ये 19ची गरज आहे. शांतता संघटनेचे अध्यक्ष आदरणीय लवदादा भोईर तिकडे. यस, काय या या 500 रुपये. यस, शांततेच्या संघटनेचे अध्यक्ष लवदादा भोईर यांच्याकडनं आमच्या समालोचन कक्षासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. आणि या ठिकाणी या चेंडूवरती राजेश कातराचा तडाखा पाहायला मिळाला आहे. चेंडू सीमा रेषावर, बिग 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 हिट, षटकार. 68 रन्स आपण स्कोर बोर्डवरती पाहतोय आपण. येणारे चेंडू असणार आहेत आता 7 आणि जिंकण्यासाठी 14 धावसंख्येची आवश्यकता. 13 धावसंख्येची आवश्यकता. 7 मध्ये 13ची आवश्यकता आहे. दोघांचा विचार केला तर दोन्ही फलंदाज मस्त या ठिकाणी लयमध्ये आहेत. हाही चेंडू सीमा रेषा बाहेर, राजेश कातराच्या बॅट मधून आणखी एक तडाखा, षटकार. येणारे चेंडू 6 आणि जिंकण्यासाठी फक्त 9 धावसंख्येची किती? 7 धावसंख्येची आवश्यकता. तसंच झालंय. ही मॅच आपण पाहतोय ना, तर आजही नेवाळीमध्येच ही लढत आपल्याला पाहायला मिळाली. येणारे चेंडू आता 6 आणि जिंकण्यासाठी 7 धावसंख्येची आवश्यकता. ऐंशी धावा ज्या ठोकळ्या होत्या, त्या 80 धावांचा सहज पाठला करत असताना या ठिकाणी काय गोलंदाजी, काय फलंदाजी केली ती म्हणजेच राजेश कातारा आणि दादा भोईर. आता गोलंदाज आलाय, गोलंदाज विश्वनाथ का नाही, सुभाष पाटील तलोजा. आता तो चेंडू या ठिकाणी चेंडू सीमा रेषा बाहेर आलाय, षटकार. आणि सामना या ठिकाणी पाहतोय 80 धावा स्कोर बोर्डवरती पाहायला मिळाला आहे. सुभाष स्कोर इज लेवल आणि जवळ या ठिकाणी जिंकण्याच्या उंबरठ्यावर आपण पाहतोय. हास राजेश कातराचा एकदा पुन्हा एकदा डान्स. राजेश कातरा, हा चला. शिवम टायगर्स, सिंहगड वॉरियर्स, चला या सर्व प्लेयर या. संदीप पाटीलचे गडावरती जायचं या. आणि सामना या ठिकाणी फिनिश. नाबाद या ठिकाणी सामना जिंकलाय, तो म्हणजेच वेल प्लेड. टर्निंग पॉइंट जर पाहिला ना या मॅचचा दुश्मन असेल तो तर रवींद्र शेळके यांनी सोडलेली कॅच. तर जबरदस्त या ठिकाणी खेळ पाहायला मिळाला. यस यस, नाही या दोघांना मिळतो मॅच द्या. अरे लय भारी केली दोघं पण.
तर मॅन ऑफ द मॅच, या मॅचचा मॅन ऑफ द मॅच 13 चेंडू 41 ची बहारदार केली करणारा तो म्हणजेच दादा भोईर ठरलाय तो मॅन ऑफ द मॅच. तर